हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज स्टिचिंग. तर कटिंगचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे 2 पार्टमध्ये व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर हा शिलाईचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर दोन्ही पार्ट अस्तर आणि ब्लाऊज पीस एकावरती एक ठेवून समोरासमोर ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत. समोरासमोर ठेवल्याने दोन्ही पार्ट एकसारखे होत नाहीत. तर अशा प्रकारे दोन्ही पार्ट शिलाई मारून झालेले आहे. अशाच प्रकारे आपण कटोरीचेही दोन्ही पार्ट अशाच प्रकारे समोरासमोर ठेवून शिलाई मारून घेणार आहोत. कटोरीवरती शिलाई मारून घ्यायची चारी बाजूने. दुसऱ्या कटोरीवरती सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. आता आपण प्रेस पट्टी तयार करून घेऊ. प्रेस पट्टी ही समोरासमोर ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. तर आपल्या चॅनलवरती या ब्लाऊजच्या पेपर कटिंगची आणि अस्तर कटिंगची व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही जाऊन नक्की पहा. एकदम सोप्या पद्धतीने 36 चेस्ट कटोरी ब्लाऊजच्या पार्टची कटिंग करून दाखवलेली आहे. तो भाग तुम्ही जाऊन नक्की पहा. तर प्रेस पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची. दुसरी प्रेस पट्टी सेम अशाच प्रकारे तयार करून घ्यायची. सर्व पार्ट आता आपले तयार आहेत. आता आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत. सर्व पार्ट एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे. आता आपण पट्ट्या जोडून घेणार आहोत. शोल्डर पट्टी व कटोरी एकावरती एक ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. कटोरी जोडताना वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची, म्हणजे एक्स्ट्रा कापड आपण खालच्या बाजूने कट करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे पार्टवरती 2 शिलाया मारून घ्यायच्या व कटोरीवरती एक दाबटीप मारून घ्यायची. तर आता आपण कटोरीला टक्स मारून घेणार आहोत. त्यासाठी कटोरी फोल्ड करून घ्यायची व 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. टक्स उंची 3 इंचावरती एक मार्किंग करून शिलाई मारून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली कटोरी एकदम व्यवस्थित तयार आहे. आता आपण त्याच्यावरती प्रेस पट्टी जोडून घेणार आहोत. प्रेस पट्टी ही जोडताना कटोरीच्या बाजूने सुरुवात करायची, म्हणजे एक्स्ट्रा पट्टी आपण कट करून घेऊ शकतो. एकदम परफेक्ट पट्टी बसलेली आहे, त्याच्यामुळे कट करण्याची काही गरज नाही. एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊ व प्रेस पट्टीवरती ही एक दाबटीप मारून घेऊ. तर आपले सर्व पार्ट जोडून तयार आहेत. आता आपण हुक पट्टी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 2.5 इंचाची एक पट्टी घ्यायची आहे व ती खालच्या बाजूने फोल्ड करून ब्लाऊजवरती ठेवून एक टिप मारून घ्यायची आहे. ब्लाऊज पीसाच्या बाजूने टिप मारून घ्यायची, म्हणजे ती आतल्या बाजूने फोल्ड होती. त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची व ती पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यावरती एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेणार आहोत. तर आता आपण याच्यावरती गळा तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक पट्टी घ्यायची व ती डबल फोल्ड करून गळ्यावरती ती स्टिच करून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती पट्टी जोडून झाल्यानंतर थोडंसं अंतर सोडून एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची. आता या पूर्ण पट्टीवरती एक दाबटीप मारून घेणार आहोत.
पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून झालेले आहे. आता आपण त्या पट्टीवरती छोटे छोटे कट मारून घेणार आहोत, म्हणजे कटोरीचा राऊंड शेप एकदम व्यवस्थित येतो व कटोरी एकदम गोल आकारात व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते. पूर्ण गळ्यावरती एक थोडंसं अंतर सोडून एक टिप मारून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला एक पार्ट तयार आहे. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.